कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सुरुवात करताना तुमचं एक कोपारी कुठलं तरी गाणं म्हणा ना, मस्तपैकी सगळ्यांनी मिळून। लाडकी लेकराली सासरला जशी मोगऱ्याची कळी फुलली, लाडको भाऊनीला पोशव्या दोया आयतार दिसा, किती कष्टाने वाढली रे कशी कष्टाने शिकविली, साडी सोळी गार्डनची लाडकुली मारी, नान बाळसो वा 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 वा। पण ना हे सगळं करत असताना, आता गाणं म्हणत असताना सासूबाई आणि सूनबाई या दोन पिढ्यांमधलं जे एक नातं आहे ना, ते लगेच कळलं। कारण आधी तुम्ही काहीतरी साडी आणली, मग अमुक केलं, असं गाण्यातून सगळं बोलत असताना या माऊलीनं या माऊलीला, सुनेला ज्या पद्धतीने असं जवळ घेतलं ना, मला इतकं छान वाटलं, हो की नाही? घरी घेत नाहीत पण इथे तरी ती तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 7 महिने होतील आता। 7 महिने म्हणून ते जवळ घेणार। तुमच्या लग्नाला 6 वर्ष झाली, कळलं? म्हणून त्याने नाही हात लावला। आणि तुमच्या 3 वर्ष। बघितलं, 7 महिने म्हणून कौतुक आहे। पण मला सांगा, तुमचं लग्न जमलं कसं? अरेंज मॅरेजच होतं आमचं। होय ना? हां, मग रिलेटिव्हच्या थ्रू असं जमलं। येस। आणि तुमचे आई बाबा काय करतात? म्हणजे बाबा नाही आहेत, आई आहे, सर्व्हिस करत होती, आता घरीच असते। पण माहेरी किती जणांचं कुटुंब तुमचं? माहेरी माझी मम्मी होती आणि मोठी बहीण होती, तिचं आता लग्न झालेलं आहे। तिचं पण लग्न झालेलं आहे। म्हणजे बालपण कष्टात गेलं। हां, थोडक्यात सांगितलं तर हां, खडतर गेलं बालपण खरं। सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं एकदम तुमचं बालपण विचारताना। काय झालं आई? त्यांचे पप्पा काही आजारी होते, पण मी त्यांना ओळखतच शाळेतलं ना। माझ्या मुलाचं जेव्हा एंगेजमेंट झालं तेव्हा मुलांनी मला येऊन सांगितलं, मग मी अशी पोरगी तिला हमखास बघ, मला अगदी साध्या कुटुंबातली, राहणीमानातली, साध्या राहणीमानातली मला मुलगी हवी, आणि ती माझी मुलगी म्हणून ती इथे घेऊन येईल, मला सून म्हणून आणून येईल, आणि माझ्या मनासारखी तो मला घेऊन आलेला आहे। हो, आज मी फार फार खुश आहे। 7 वर्षांनी परत येतो एकदा। थांबा विचार, एक मिनिट, ह्या का हसल्या दोघी लगेच? नाही नाही। आणि ते खडतर जीवन ते मला माहित होतं, तिला माहित असेल, ती छोटी असणार। तुमचं कसं काय बालपण गेलं? माझं बालपण सुद्धा आनंदातच गेलं। लग्न कसं जमलं तुमचं? लग्न आमचं लव्ह मॅरेज। कसं ते? टीवायला जेव्हा आम्ही क्लासला एकत्र आलो, म्हणजे कसं टीवायचं वर्ष क्लासेस पहिले चालू होतात, तेव्हा क्लासेसमध्ये आम्ही एकत्र आलो, तेव्हा त्यांनी मला बघितलं पॅटरसनने, आणि त्याला मी आवडली। नंतर कॉलेज जेव्हा चालू झालं तेव्हा योगायोगाने मी त्याच्याच क्लासमध्ये आले, आमच्या दोघांचा क्लास एकच होता। मग त्याने मला सप्टेंबरमध्ये प्रपोज केलं, पण मी त्यांना नाही सांगितलं। का? कारण माझे पप्पा स्ट्रिक्ट होते, तसंच टीवायचं वर्ष म्हणजे मेन वर्ष आहे, महत्त्वाचं आहे, मग ते महत्त्वाचं वर्ष महत्त्वाचंच गेलं। महत्त्वाचंच गेलं। आणि नंतर मग आमचा मोबाईल नंबर एक्सचेंज झाला, आणि डिसेंबरमध्ये आम्ही बोलायला लागलो। फेब्रुवारी डिसेंबर फार लकी महिना आहे, हो की? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।